भानगड आहे का, तो विचार आहे का, तो अतिरेकी विचार आहे का, हे तपासलं जाणं आवश्यक आहे. यांच्या कथनीमध्ये ती करणी लपून बसलेली आहे का हे तपासणं आवश्यक आहे. हे अतिरेकी विचारातून उदयाला आलेलं भाष्य आहे का हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे NIA सारख्या संस्थेने तुम्ही बघितलं असाल त्या ज्या महिला निवडून आलेल्या आहेत नगरसेवक म्हणून, त्यांचं बोलत असताना ज्या प्रकारे घोकमपट्टी म्हणतात की जसं आपण बे एक बे बे दोन्ही चार अशी म्हणजे पाठ करून बोलल्यासारखं त्या व्यक्त झालेल्या दिसत आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी आवश्यक आहे. आणि सखोल चौकशी नुसती त्यांची एकटीची नाही आहे, तर या सगळे जे ते या मॅनेजमेंटमध्ये आहेत ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. सर, आज गिरीश महाजनांविरोधात देखील एक महिला अधिकारी आक्रमक झाली होती. तिचं म्हणणं आहे की भाषणादरम्यान ध्वजारोहण केल्यानंतर गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख कुठेही केला नाही, संविधानाचा अपमान त्यांनी केला आणि संताप त्यांनी व्यक्त केला गिरीश महाजनांवर. मला एवढंच म्हणायचं आहे की ती बातमी काय ते मी बघितली नाही, परंतु माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या बाबतीतल्या 2-3 गोष्टी मी अधोरेखित करू इच्छितो. तुम्हाला जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुसतं गिरीश महाजन साहेब भीम जयंती जर टाकली तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये निळे शर्ट आणि निळ्या विचाराने म्हणजे दरवर्षी भीम जयंती जेवढ्या उत्साहामध्ये जामनेरमध्ये ते उत्साहात साजरी करतात आणि पूर्ण वेळ म्हणजे नुसते तकलादू येऊन जाऊन नाही तर ते पूर्ण वेळ त्या भीमजयंतीमध्ये त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला म्हणजे उत्साहाच्या स्वरूपात म्हणजे हे करणारी ते व्यक्ती आहेत एक. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पायल तडवी नावाची जेव्हा केस झाली होती म्हणजे मला वाटतं नायर हॉस्पिटलची, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब जे आहेत आरोग्यमंत्री होते. मी म्हणजे देशातल्या केसेसच्या आधारे सांगत आहे की पायल तडवी ही एकमेव अशी केस होती ज्याच्यामध्ये ज्या पायल तडवी आदिवासी भगिनीवर अन्याय झाला अशी तक्रार गिरीश महाजन साहेबांकडे होती आणि त्याच्यातून त्यांचा जीव गेला पायल तडवींचा. त्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा ज्यांनी अत्याचार केला होता त्यांना कोणत्याही पद्धतीनं जे आहे पुनर्स्थापित करू दिलं नव्हतं गिरीश महाजन साहेब मंत्री असेपर्यंत. अशा प्रकारचे ते मंत्री आहेत. आणि मला असं वाटतंय की ज्या घटनेच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात ती घटना तर म्हणजे ती बातमी तर मी पाहिलेली नाही, परंतु एक मी सांगतो की शिक्षक कुटुंबात जन्माला आलेले आणि जेवढ्याही वेळेस विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती म्हणजे चा प्रश्न होता, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातले विद्यार्थी सांगतील की म्हणजे फेलोशिपच्या बाबतीमध्ये की ते किती अग्रगण्य होते हे मी पुराव्यासह सांगू शकतो की आम्ही किती वेळेस त्यांना भेटलो आणि त्यांनी किती तडकाफडकी केली. त्यामुळं संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरुद्ध गिरीश महाजन साहेब आहेत असं मानण्याचं कारण नाही. आणि भाषणाच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात, मला असं वाटतं की ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे म्हणजे विरुद्ध नाही आहेत, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. सर, आपण जर बघितलं सातारामध्ये दुसऱ्यांदा ड्रगचा साठा सापडला आहे, कोटी रुपयाचा ड्रग साठा आहे आणि गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आणि यावर आता संजय राऊत देखील असं म्हणत आहे की साताऱ्याचे पोलीस झोपा काढतात का, जो ड्रग साठा सापडलाय तिथला जो पैसा आहे तो राजकारणात वापरलाय. नाही, संजय राऊतकड म्हणजे काय गणित आहे ते मला माहीत नाही, परंतु ज्या प्रकारे आपण म्हणजे ड्रगचा साठा सापडला असं म्हणत आहात आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतंय की आता नव्याने जो कायदा निर्माण झालेला आहे नवीन जे प्रोसिजर म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ठिकाणी जे BNS ॲक्ट किंवा BNSS ॲक्ट आलेला आहे त्याच्यामध्ये ती तरतूद आहे की नजीकचं कोणतंही पोलीस स्थानक असेल किंवा माहिती असलेलं पोलीस स्टेशन असेल तर त्यांनी कारवाई करण्याची तरतूद ही काय काँग्रेसांनी आणली नाही संजय राऊत, ही काँग्रेसांच्या सरकारांच्या काळात आणलेली तरतूद नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळात आणलेली तरतूद नाही, तर ती तरतूद सुद्धा मोदीजींच्या आणि अमित शहा साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्याच काळात आणलेली तरतूद आहे. त्याच्यामुळे कायदा जे आहे आपल्या पद्धतीनं कारवाई करत आहे आणि त्याच्यामुळे आता राज्य म्हणून नाही तर कोणत्याही पोलीस स्थानकात राज्यातल्या म्हणजे तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणाल की नांदेडला किंवा आणखीन कुठेतरी गुन्हा घडलाय आणि फिर्यादी मुंबईत आहे तर आता तशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आलेली आहे. राज्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे आणि विविध राज्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे.
त्याच्यामुळे संजय राऊतांनी हे म्हटलं पाहिजे की कायदा एक्सपिडाइटली काम करतंय, इन्फ्लुअन्स खाली काम करत नाही. सातारा म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांच्या संबंधानं संजय राऊत बोलले असा प्रश्न विचारा, तुम्ही थेट उत्तर देतो. जर इन्फ्लुअन्स असतं तर तिथे कारवाईच झाली नसती. याचा अर्थ कारवाई होतीये, तिथं कोणतंही राजकारण होत नाही. एकनाथ शिंदे साहेब कोणतंही राजकारण करत आहेत असं मला वाटत नाही, किंबहुना 1% सुद्धा मला त्याच्यामध्ये वाटत नाही. ठाकरे सरकार गेल्याने हे नैराश्यातून आलेलं त्यांचं विधान असं आहे असं वाटतं. हे बघा, मला सांगा, भगतसिंग कोश्यारी साहेबांच्या बाबतीत असो की अलीकडल्या काळात संजय राऊतच्या बाबतीतले हे असो, ह्या सगळ्या गोष्टी जेलवारी करून आल्याच्या नंतर बुद्धी कुठंतरी, तुम्हाला सांगतो, म्हणजे मला म्हणायचं आहे की बुद्धीचं कुठंतरी एक म्हणजे भ्रष्ट म्हणणं सुद्धा, ते सुद्धा एक हे ठरेल की म्हणजे नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड संजय राऊत बोंबलत आहेत. आणि त्या बोंबलण्याला लोकशाहीमध्ये ना चर्चेला किंमत आहे, लोकशाहीमध्ये बोंबलण्याला किंमत नाही. त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे स्वतःच्या म्हणजे याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन वर्तन करणं किंवा कायद्याचा अपमान होईल किंवा अशा पद्धतीचं हे करणं हे अनार्की आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत हे त्या अनार्कीसारखंच वागत आहेत आणि ही अनार्की आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे अत्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज प्रजासत्ताक दिनी मी संजय राऊतांचं हे वर्तन अनार्कीसारखं आहे असं मी आज डंके की चोट पे सांगत आहे. आज मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बस डेपो स्थानकामध्ये धाड दिली आणि तिथे त्यांना गावात सापडल्या. त्यांनी तिथे काही कर्मचारी आहेत त्यांना निलंबित देखील करायचे आदेश दिले ऑन द स्पॉट. मी प्रताप सरनाईकांच्या बाबतीत, ते माझे मित्र आहेत, आमचं बोलणं होत असतंय. परंतु प्रताप सरनाईकांना मी ह्यापूर्वी 1-2 वेळेस सांगितलंय की प्रताप सरनाईकजी, आपण जे आहेत मंत्री आहात, आता आपण अत्यंत जिम्मेदारीनं एखादं आदेश आणि एखादं वक्तव्य केलं पाहिजे. ही वेळच आलेली आता सांगण्याची. अगोदर आम्ही व्यक्तिगत सांगितलं, पण आज मी माध्यमांसमोर सांगत आहे. मला सांगा, प्रताप सरनाईकजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यावेळेस 7वा वेतन आयोग देण्याच्या बाबतीतला विचार समोर आला. पहिल्या म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची सभा आझाद मैदानात होती, तेव्हा 7वा वेतन आयोग देण्याच्या बाबतीत उदय सामंत साहेबांना विचारा की काय भूमिका होती स्टेजवर जाऊन भाषणापर्यंत. ते तर तुम्ही देत नाही. तुम्ही कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगता पैसे नाहीत, पण पैशांची तरतूद करून घेता येत नाही. मी टीका करत नाही. तुम्ही मागे सुद्धा ज्या पत्रकार भगिनींनी प्रश्न विचारला, त्या भगिनींच्याच चॅनल समोर एक इंटरव्ह्यू आला होता. तुम्ही त्यावेळेस प्रभू श्री रामांच्या बाबतीमध्ये टर उडवली होती. ते तुम्ही त्यांच्याच याच्यातून बघा की प्रभू श्री रामांच्या बाबतीमध्ये जय जयकार कसं सदावर ते करतात. एक टर उडवल्यासारखे बोलले होते. तेव्हा आम्ही तुम्हाला असं म्हणालो होतो की प्रभू श्री रामांच्या देशात, भगवान गौतम बुद्धांच्या देशात, महावीरांच्या देशात ठीक आहे, आणि तेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलंही होतं. परंतु तुम्ही आता कष्टकऱ्यांचा अपमान करायला निघालात.